नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये. 2026 या नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्ष आलेलं आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचं आनंदाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा पहिलाच दिवस आहे 1 जानेवारी 2026 आणि या नववर्षाची सुरुवात एका नवीन ब्लॉगने करतो आहे. मित्रांनो, नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन संकल्पना असते की काहीतरी नवीन स्टार्टअप करावा. तर मंडळी, आपला मामे भाऊ दीपक संतोष आगरे याच्या मनामध्ये एक नवीन संकल्पना निर्माण झाली आणि लक्ष्मीनारायण उद्योग समूह याच्या माध्यमातून एक नवीन सेटअप तो तयार करतो आहे. म्हणजेच कोकणामध्ये कसं लग्न वगैरे विविध कार्यक्रम असतात, शुभकार्य, आणि त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य ते साहित्य म्हणजे पत्रावळी. तर पत्रावळीचा नवीन उद्योग तो चालू करतो आहे आणि अंश पत्रावळी उद्योग असा हा त्या उद्योगाचं एक नवीन नाव आहे. आणि त्याचाच आज उद्घाटन सोहळा आहे त्याच्या घरी. तर त्यानिमित्तानं मित्रांनो चालू आहे मी निवेंडी शीतपडी आपल्या मामाच्या घरी. तर बघूया कशा पद्धतीने हा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे आणि एकंदरीत उद्योग कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती घेऊया आणि तुमच्यापर्यंत पण हा उद्योग, छोटासा गृह उद्योग पोचवण्याचा प्रयत्न करूया. कारण नवीन काहीतरी आपण करत असतो, तो जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत लोक तुमच्यापर्यंत येणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा उद्योग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर त्यासाठी मी आणि आमचे बंधुराज अमर कोलगे दोघंजण निघालो आहे त्यांच्या घरी. तर चला मंडळी, आता वेळ न लावता निघूया निवेंडी शीतपडीत. चला आणि बघूया कशा पद्धतीने या उद्योगाचं उद्घाटन होत आहे. शाळा सुटलेली आहे, पोरं निघाली घराशी. मंडळी, आपण पोचलोय मामाच्या घरी आणि इकडे सर्व तयारी चालली आहेत. काका आलेत खास औचित्यवाडीतून आणि किरण इकडे फुलाचे हार बनवतोय. तर मंडळी, आलोय आपण मामाकडे आणि नवीन वर्ष, नवीन संकल्पना आणि नवीन काहीतरी उद्योगाचं इकडे उद्घाटन होणार आहे. पाठी बघताय तुम्ही, मशिनरी आहे संपूर्ण. पत्रावळी उद्योग आपला मामे भाऊ दीपक आगरे सुरू करतोय आणि त्याचा हा संपूर्ण इथे सेटअप आहे. थोड्याच वेळात सर्वांच्या उपस्थितीत इथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी एक संकल्पना असते, नवीन करावं, आणि ते कुठेतरी आता इथे सत्यात उतरत आहे. त्याचं उद्घाटन होणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि या शुभ प्रसंगी आम्ही देखील इथे उपस्थित आहोत. त्याचबरोबर ती आगरे
परिवारातले सर्व सदस्य आणि त्यानंतर नातेवाईक मंडळी देखील उपस्थित आहेत. तर बघूया आपण इकडे कशा पद्धतीने पत्रावळ्या निघणार आहेत मशीनमधून. आणि त्याचबरोबर नुसत्या पत्रावळ्या नाहीत तर त्याचबरोबर पेपर डिश, त्यानंतर चहाचे ग्लास, त्यानंतर पाण्याचे ग्लास हे देखील तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. तर आपण बघूया कशा पद्धतीने इथे प्रोसेसिंग होते आणि कशा पद्धतीने पत्रावळ्या बाहेर निघतील. दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे तयारी झाली आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन होते. इकडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. स्वागत झालं. हां, स्वागत झालेलं आहे तुमचं. या पुढे या.
14 इंचीची कंपार्टमेंटची डाळ आहे. ही 14 इंची आपण जी कंपार्टमेंटला डाळ भात भाजीसाठी जी डाळ वापरतो ती पत्रावळी आपली. आपण हा नवीन व्यवसाय चालू केला आजपासून. किती वेळा एका वेळेला किती निघतात? एका वेळेला 4 पत्रावळ्या येतात. हा जास्त आणले. असं पण होतं काय? नाही, ती ग्लास आणलेली आहेत. आता पत्रावळी द्यायची म्हटल्यावर सगळं कसं लावू, लग्न कार्याला लागणारं सगळं होतं आपल्याकडे. आता लागा तो पत्रावळी इथं घ्यायची आणि बाकी गोष्टीसाठी कोल्हापुरात जायचं ते बरोबर नाही. नमस्कार मंडळी, नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची असं प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना असते आणि तशीच संकल्पना आपले बंधुराज दीपक आगरे यांनी आज रुजू केलेली आहे. म्हणजे 2026ची ही सुरुवात, पहिलाच दिवस आणि या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती पत्रावळीची ते मशीन त्यांनी नवीन सेटअप सुरू केलेला आहे. आता कोकण म्हटलं की अनेक शुभ कार्य असतात, त्यामध्ये महत्त्वाचं असतं ते लग्न. आणि आपल्याकडे लग्नात बरीच अशी जेवणं होतात, त्याच्यामध्ये साखरपुड्यापासून अगदी हळद उतरणीपर्यंत. आणि जेवायला माणसं किती असतात तुम्हाला पण माहिती आहे. मग जेवण वाढायचं कशात, तर हल्ली काय आपल्या वडाच्या ज्या पत्रावळ्या पारंपरिक विणल्या जायच्या, कोणाला वेळ नाही त्याच्यामुळे हल्ली लोक रेडीमेड पत्रावळ्या आणतात. आणि त्याच दृष्टिकोनातून इथल्या लोकांना काय महत्त्वाचं आहे हे दृष्टिकोनातून इथे पत्रावळीची ही मशीन नवीन सेटअप सुरू केलेला आहे. तर इथे तुम्हाला पत्रावळी वगैरे योग्य दरात भेटणार आहे. त्याचबरोबर ती नुसती पत्रावळी नाही, तर त्याचबरोबर तुम्ही आता इथे पत्रावळी घेणार, मग ग्लास लागणार, ती ग्लास देखील इथे उपलब्ध आहेत. त्यानंतर चहाचे कप आहेत, त्यानंतर तुम्हाला द्रोण लागतील किंवा डिश, कागदी ज्या डिश आपण पोह्यासाठी फरसाणासाठी देतो त्या देखील इथे उपलब्ध आहे. म्हणजे सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार, ते पण कुठे, आपल्या निवेंदी शीतपाडीमध्ये दीपक आगरे यांच्या घरी. तर अशा पद्धतीने हा नवीन व्यवसाय इथे सुरू होतोय. मित्रांनो, आपल्याच पंचक्रोशीतला आणि आपल्याच मधला एक नवीन तरुण उद्योगामध्ये उतरतोय, तर या उद्योगाला भरभरून असा प्रतिसाद तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा इथे व्यक्त करतोय. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला हा व्यवसाय प्रत्यक्षात बघायचा असेल तर निवेंदी शीतपाडीमध्ये या आणि या व्यवसायाला भेट द्या. तर अशा पद्धतीने आज उद्घाटन झालंय आणि त्या माध्यमातून हा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि ज्यावेळी एखादा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो त्यावेळी लोकांना माहिती होते आणि त्या दृष्टिकोनातून लोक तिथपर्यंत पोहोचतात. कारण घर बसल्या आजकाल मोबाईल सगळ्यांकडे असतो, त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ शेअर होतात. आणि सोशल मीडिया असं माध्यम आहे की त्याच्या माध्यमातून व्यवसायाला एक वेगळी चालना मिळते. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी, नवीन वर्षातला पहिलाच व्हिडिओ आहे माझा देखील, तर या देखील व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट देखील करा आणि शेअर देखील करा. तर आजचा ब्लॉग हा मी इथेच थांबवतोय. तर भेटू पुढच्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.